नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत शेंगदाण्याची खमंग अशी चटणी। बनवायला अगदी साधी सोपी आहे, 5 ते 10 मिनिटात तयार होते। तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत ही चटणी खाऊ शकता किंवा डब्याला सुद्धा नेऊ शकता। चला तर ती कशी बनवायची ते आपण बघू। त्यासाठी मी इथे घेतले आहे अर्धी ते पाऊण वाटी शेंगदाणे। हे शेंगदाणे छान भाजून घेतले आहेत आणि याचे साल पण काढून घेतले आहेत। आपल्याला लागणार आहे 5 ते 7 लसूण कड्या, काश्मीरी लाल तिखट कलरसाठी, घरगुती काळा मसाला आणि मीठ। आता आपण शेंगदाण्याची चटणी बनवण्यास सुरुवात करू। त्यासाठी मी कढईमध्ये 1 ते 2 चमच तेल घालून घेणार आहे। याला तेल थोडे जास्त हवे असते। आता तेल छान गरम झाले आहे। आपण यामध्ये 1 चम्मच जिरे घालून घेऊ। त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेऊ। शेंगदाणे आपण छान तेलामध्ये छान भाजून घेणार आहोत। यातच आपण लसूण पण घालून घेऊ। आता आपले शेंगदाणे आणि लसूण छान इथे भाजलेला आहे। आपण यामध्ये थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेऊ। यातच आपला घरगुती काळा मसाला 1 चम्मच आणि चवीपुरते मीठ। गॅस बंद करायचा आपल्याला, नाहीतर मसाले करपले जातील। छान हलवून घेऊ। आता आपले शेंगदाणे इथे छान भाजलेले आहे। आपण यांना खलामध्ये काढून घेऊ। खलामध्ये घालून आपल्याला छान याला बारीक करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे खलामध्ये काढून घेऊ आणि याला छान बारीक करून घेऊ। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता, पण खलामध्ये केल्यामुळे याची चटणीची चव आणखीनच छान लागते, त्यामुळे खलामध्ये करायचे। अशा प्रकारे छान बारीक करून घ्यायचे आहे। आता आपली चटणी इथे छान बारीक झालेली आहे। अशा प्रकारे आपण आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता आपली मस्त अशी खमंग चटणी इथे तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही भाताबरोबर किंवा चपातीसोबत खाऊ शकता। 10 ते 15 दिवस आरामशीर टिकते। अशा प्रकारे आपली चटणी इथे तयार झाली आहे। कलरसुद्धा खूप छान आलेला आहे। शेंगदाण्याची मस्त खमंग चटणी इथे तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।